कुठे कुठे आपण चाललो आता. काय आज तुझा बर्थडे आहे ना. मग जाऊ कुठेतरी मस्त फिरून येऊ. लय काम करते तू. कसं एक दिवस तुला पण दिला पाहिजे आराम. तुमचं पण काम आहे ते सांगा ना. नाही माझं काही काम नाही. तुझ्या बर्थडे मुळे चाललंय आणि माझं असंच काम करतो. हा LIC ऑफिसचं काम आहे तुमचं पण ते खरं खरं बोलायचं. पण तुझ्यासाठी चाललोय ना. नाही नाही म्हणजे चला निघा. मजा आहे हो तुझी. कसली मजा. मी ड्रायव्हर तू मालकीन बस झाली. असं नाहीये. तुम्ही कसली मजा माझ्या बिजा काहीच नाहीये. सेलिब्रेशन काहीच केलं नाहीये तुम्ही. सेलिब्रेशन आता हे काय आता चाललो आपण फिरायला. संध्याकाळी सेलिब्रेशन. संध्याकाळी मस्त हॉटेलला जाऊ. मस्त केक घेऊ. सेलिब्रेशन करू. छान झोपले. आपलीच फॅमिली. मग कोण अरे आपली लय मोठी फॅमिली आहे शिव. हाय हॅलो शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज नाशिकला चाललेलो होतो. तर नाशिकला सहजच बड्डे होता. तर म्हटलं चला आज मस्त थोडंसं फिरूया. रोजच काम असतं तर आज थोडंसं बाहेरही जाऊया. तर आज साधना मिसळला चाललेलो होतो आम्ही. तर जाताना थोडंसं ऊनच झालेलं होतं. उशीरही झालेला होता. 12:30-1 वाजलेला होता. तर इकडे सगळी झाडे छान अशी सावली पडलेली होती झाडांची रस्त्यावर आणि झाडे ही छान अशी दिसत होती. तर इकडे तुम्ही बघू शकता एकदम छान अशी दाट झाडांची सावली होती पूर्ण रस्त्याने. तर आता आम्ही निघालेलो होतो. आम्हाला भरपूर ट्रॅफिक लागले रस्त्याने कारण की रस्त्यांचे नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी कामं चालू आहे. त्यामुळे रस्त्याने भरपूर ठिकाणी ट्रॅफिक आहे. तर फायनली आम्ही इथे पोहोचलेलो होतो. आता पोहोचल्यानंतर मुलांची लगेचच सुरुवात होते की हे घ्यायचं ते घ्यायचं. तर असं सगळं त्यांचं बघितल्यानंतर सुरू झालेलं होतं. पण मग ऊनही खूप झालेलं होतं म्हणून मग तिथे काही जास्त वेळ घालवला नाही. चला आता मस्त फायनली पोहोचलो आम्ही साधना मिसळला. आणि अंशुन त्यांचं अजून आवडतंय सँडल वगैरे घालता येते इकडे. चला झालं का काही मागे. तर आत्ता आम्ही इथे पोहोचलेलो होतो. तर अंशूचं चाललं होतं एक बघायचं. तर आज काही वेटिंग नव्हती. तर 2 ते 3 वेळेस आल्यानंतर इथे आम्हाला वेटिंगच दिसलेली होती. पण आज काही वेटिंग नव्हती. आणि खूप छान मस्त लाईटिंग वगैरे केलेली होती इथे तुम्ही बघू शकता. तर खूप छान व्ह्यू वाटत होता इथला बघण्यासारखा. तर त्यानंतर मिस्टरही बसलेले होते इकडे. मिसळ खाल्ली त्यानंतर मग लस्सी घेतली. तर अंशूला लस्सी आवडलेली होती. तर छान होती लस्सी पण. त्यानंतर मग इकडे आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर झोक्यांवर बसलो. तर छान असा झोक्यांचाही आनंद आम्ही घेतला. तर साडीही मी छान अशी वेअर केलेली होती. तर कशी वाटली माझी साडी तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडे पण एक झुला होता अटकवलेला तिथेही मी बसलेली होती. तर मिस्टर व्हिडिओ घेत होते त्यामुळे ते काही तुम्हाला दिसत नाही आहे. आणि अंशू पण एका साईडला इकडे खेळत होते छान असा झोका. तर दोघेही छान मजा केली दोघांनीही. त्यानंतर मग आम्ही पुढे ना रस्त्यामध्येच नवशा गणपती म्हणून आहे. तर तिथे दर्शनासाठी जायचं होतं. तर आत्ता आम्ही तिथेच निघालेलो होतो नवशा गणपतीला. नवशा गणपतीला गेल्यानंतर मिस्टरांचं LIC ऑफिसला काम होतं. तर आम्हाला नाशिक रोडला जायचं होतं. त्यामुळे मग आम्ही पटपट सगळं म्हणजे आवरत होतो. तर मग नवशा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला 2:30-3 वाजलेले होते. तर इकडे अंशू आणि मिस्टर तिघेही पुढे चाललेले होते. आणि मंदिरातलं वातावरण खूपच छान होतं. बाहेर एवढी गरमी होती पण मंदिरामध्ये आल्यानंतर जसं आम्ही खाली मंदिरामध्ये उतरत होतो तसं एकदम छान आणि थंड वाटत होतं. तर मंदिरामध्ये एकदमच जास्त थंड वाटत होतं. तर गणपती बाप्पांचा व्हिडिओ मी काही घेतला नाही कारण की दर्शन करताना मोबाईल घ्यायचा की व्हिडिओ हे काही सुचत नाही. त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही तिथला. त्यानंतर आता आम्ही निघालेलो होतो पुढे.
शालीमारला जायचं होतं, तर थोडीशी शॉपिंग वगैरे पण करायची होती. तर पुढे आम्ही शालीमारला गेलो आणि आज मस्त मी शॉपिंग पण केली, भरपूर शॉपिंग केली, पण एवढं काही व्हिडिओ घेतला नाही. तर आज आहे ना काही काम पण काढलेलं नव्हतं घरी म्हणजे आपलं जे उन्हाळ्याचे वाळवणाचे पदार्थ आहे तेही आज काही काम काढलेलं नव्हतं मी. तर आज छान असा आराम केलेला होता आणि फिरायला पण गेलेलो होतो. त्यानंतर मग मिस्टरांचं LIC ऑफिसचं काम वगैरे आवरून मग आम्ही घरी निघालो. तर घरी येण्यासाठी आम्हाला 5-5:30 झालेले होते. तरीही एकदम कडक ऊन लागत होतं. 5-5:30ला पण एकदम कडक ऊन लागत होतं. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. आज तू खूप दमली ना, आज तुला स्वयंपाक नको, त्याच्यामुळे मी काय केलं, आज सर्व भाज्या पार्सल मागवल्या. शेवभाजी दमली म्हणजे फिरून का असं म्हणायचंय का? नाही, टोमणे देताय का? फिरून चला, मिस्टरांनी इकडे छान अशा कोणत्या कोणत्या भाज्या आणल्या बघू मला. शेवभाजी इकडे आणली मिस्टरांनी मस्त शेवभाजी. मिस्टरांनी इकडे शेवभाजी, काजू मसाला आणि पनीर पटियाला, तर या भाज्या आणलेल्या होत्या. त्यानंतर मग आम्ही इकडे सगळे जेवण करायला बसलो. तर छान असा राईस केलेला होता. इकडे शेवभाजी वगैरे सगळं ताटामध्ये वाढून घेतलेलं होतं आणि इकडे आता आम्ही सगळे सोबतच जेवायला बसलेलो होतो. तर जेवण झाल्यावर सगळं आवरल्यावर सगळेजण येणार होते. तर इकडे लाडूही आता आलेला होता. तर सुवर्णाताई, पूजा तेही सगळे आलेले होते आणि अंशू मस्त लाडूला खेळवत होती. तर तुम्ही बघू शकता इकडे सगळेजण आलेले होते. त्यानंतर साक्षी, सौरभ, अरुणाताई तेही आले. त्यानंतर मग भाऊ, माझे दोन्हीही भाऊ आले. तर इकडे आता सगळी फॅमिली छान अशी आलेली होती. आणि आज जी मी वेअर केलेली साडी आहे ना, ती मी प्रियंकाकडून घेतली आहे. तर कशी वाटते ती पण सांगा नक्की कमेंटमध्ये. तर तुम्हाला दिसेल की मी म्हणजे केक जेव्हा कापायचं होतं ना, त्यावेळेस जी साडी घातलेली ती मी प्रियंकाकडून ऑर्डर केलेली आहे. तर कशी वाटली तेही सांगा मला कमेंटमध्ये. माझ्या बायकोच्या बर्थडेला पाय किती जण आले. तर इकडे मिस्टर शूट घेत होते आणि इकडे सगळेजण बसलेले होते. तर लाडू आज त्रास देत होता. आज आहे ना त्याला खूप चळवळ चालू होती त्याची. आणि इकडे सगळ्यांनी छान असे केक पण आणलेले होते. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अर्चना, हॅपी बर्थडे टू यू. आता मम्मीला खाऊ घाल. तू काय बाकीचा बाकी तू काय आता. तर मम्मीला रसमलाई देते. चमचमी रसमलाई आमच्या गोड भाऊ. अरे लय मलय खाली तिने. तुम्ही लपून लपून केले होते. लपून नाही ग, आमचं काम होतं नाशिकला. चॉकलेट काय माहिती, मामीच्या मागच्या बर्थडेला असंच वाढत होतं तेव्हा चकल्या का काय असं स्कूटी घेतली होती मागच्या बर्थडेला. हा का जा ना गं तुम्ही. दे कोण. मामा जा तुम्ही. या बर्थडे एवढं मोठं घराचं बांधकाम चालू आहे ना. एवढा मोठा बंगला दिलाय डायरेक्ट अर्चनाला. संभ्रम भेट. जा ना दोन्ही भाऊ दोन्ही साईडने ना. तो लाडू पाय ना नुसता गरज न्यावळ राहिला आमचं. ते असं बुसकाट नाही खात बाबा, नगद माल लागतो. नको रे, नको ना. बॅकग्राऊंड ब्लर करा. बॅकग्राऊंड ब्लॅक ब्लर करा. दादा कुठे गेले. त्याला कळलं का माणसं नाही माणसाने बदल. तू जाय या आज नाशिकला गेलं ते का ना. टॅग दिला आज नाशिकला. काय साधना का
मामा म्हणले की नवीन ठिकाणी जायचं नाही का? तिला वरनं सांभाळता ना. तिथं जाऊ. मामा म्हणले आम्हाला आंब्याचा सासरवाडीला घालायला लागतो पण तिथं नको. मामाचा आणि आंब्याचा डायरेक्ट दुश्मन आहे. आंब्याचा रस नाही आवडत मामाला. भारी व्हिडिओ आहे त्या की फोटो कोणीच नाही काढत. सगळे व्हिडिओ होते. ए, मला काय कोणाच्या फोन मध्ये नका देऊ की. आजी रोड इकडं आहे ना तर ते फोटो दे. आपण कॅमेरामॅन उभा बसली इथे. भाजीने इथं आईस्क्रीम चूरून आणलेली. चुरून आणले पुढं चुरून भेटत द्या तुला थंडी वाजली. तुझा फोटो काढ घे. सौरभ अरे तू दर वाढदिवसाला फोटो काढतो पण काही टाकीत नाही बा. तुला कुल्फी करत मग भाजीने कुल्फी दिलेली. सगळे ही पण कशी केली का ग तुला कोणती आम्ही टेटस नाही टाकते आम्ही व्हिडिओ येणार. भाषेला तू राहिली तर नको मी नंतर हे काय घे. अहो मी नंतर हे घे. काय अहो घेतली. मिस्टरांनी इकडे सगळ्यांसाठी छान असं आईस्क्रीम पण आणलेलं होतं. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसं वाटलं बड्डे सेलिब्रेशन तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.